त्याच्यासोबत बघू शकता हे वळी आहेत. हे आयुष्यात मी कधी खाल्लंही नाही, पण दाखवतं आहे, इथे मला दाखवतंय. तर नमस्कार मंडळी, कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतंय. तर मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचं 7 वाजलं. आता साड्या राहिलं आहे. आता आम्ही जात आहोत जरा खाडीवरती कालवा आणायला. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. गावचं वातावरण बघा, बघा सूर्य वगैरे वर इलो. आता आम्ही जात आहोत, म्हणजे 20 मिनटं लागते अजून आमका जाऊ का खाडीवरती. तिकडे गेल्यावर तुमका दाखवते आपला समुद्रातील मेवा, म्हणजे समुद्राला काय काय भेटतं आपल्याला. मासे, खेकडे, कालवं, असं वेगवेगळं काय ना काय भेटतं समुद्रातून आपल्याला. ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमधून. ते व्हिडिओ संपूर्ण बघा. बघा मंडळींनो, म्हैस, हे पक्षी बसला होता याच्यावर, आता उडून गेला. हे बघा, इकडचं संपूर्ण रान जळून गेलंय. तर समोर बघू शकता खाडी आली आहे आपली. हे बघा, या साईडला समोर हे आहे काय ते अनपूर म्हणजे त्या साईडला आपला सिंधुदुर्ग जिल्हा चालू आहे, आणि इकडे मी आहे तिथे आपला रत्नागिरी जिल्हा आहे. ही खाडी फक्त मध्ये आहे आमच्या. तर मंडळींनो, पाण्याचा अंदाज आम्ही बघून इलाव नाही, डायरेक्ट इलाव. त्याच्यामुळे ही बघा पाणी भरती आहे आलंय. आता बघूया, वरची बोचू द्या थोडी थोडी भेटती तेवढी, आणि तुमका दाखवत आहे. कारण पाणी अजून खाली जाऊ हवं होतं, आता भरती येतं वाटतं. त्याच्यामुळे आता तेवढी भेटणार नाही, जेवढी भेटू हवी तेवढी. तरी पण बघूया किती भेटतात ती, आणि तुमका दाखवते आता कशी कालवा काढतात ती दगडातून. आणि या साईडला बघू शकता, माझ्या पाठच्या साईडला हे बघा, हे दिसते तुम्हाला ना, हे वाण आहे. आता उठवतील ते नंतर थोड्या वेळाने, किंवा रात्री बित्री उठवणार. हे बघा, असं वाण असतं, पारंपरिक मासेमारी वाण. या साईडला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आपला संपूर्ण, आणि इकडे आपला रत्नागिरी. तर मंडळींनो, कालवं ना अशा दगडांना लागतात. हे बघा, असे दगड आहेत ना, त्याला चारी साईडने लागतात. हे बघा, त्याच्यात कालू आहे, इथे समोर दिसतंय ना, त्याच्यात कालू आहे. असे प्रत्येक दगडाला लागतात. हे बघा, दगडांना ते पकडतात आणि राहतात. आता तुम्हाला दाखवतो, आई कालवं बोसते. पाणी वरती आल्यामुळे ना मोठी मोठी कालवं भेटत नाहीत. हे बघा, पाणी भरती आलंय. आम्ही थोडे दगड शोधून बोसतोय. हे बघा, याच्यात छोटं आहे एकदम. अशा दगडातून असतं कालवं. आता याच्यातून बघा, दिसेल तुम्हाला. हे काम मेहनतीचं आहे खूप. हे बघा, कालू दाखव आहे. हे बघा, कालू आहे. एवढी कालवं बोचली आहेत आईने. हे बघा, अजून थोडा वेळ बोचू, म्हणजे आपल्याला एवढं खाण्यापुरती होतील. आणि हे दगड बघू शकता ना, कालवाचे दगड आहेत. हे आपल्या घरी नेऊन ठेवायचे थंड ठिकाणी, 4-5 दिवस राहतात चांगले. अशी दगडातून भेटतं आपल्याला. समुद्राची देणगी आहे. कोकणकरांना खूप सारं म्हणजे मस्त आहे, सर्व नैसर्गिकरित्या भेटतं आपल्याला. हे बघा, पाणी वरती आल्यामुळे तेवढी मोठी भेटत नाही, छोटी छोटीच भेटतात कालवं. पण थोड्या आपल्याला काही विकायची नाही, घरी खाण्यापुरती घेऊन जायचे. इकडे बघा, हे सर्व मँग्रोव्ज आहे, कांदळवन. तर पाणी भरल्यामुळे बघू शकता, आई एवढ्या पाण्यातून दगड काढते कालवाचे. हे बघा, कारण वरच्या साईडला एवढे नसतात कालवं. इकडे खाली ना जेवढं पाणी सुकतं भेटतं ना, म्हणजे ओटी भेटते तेवढी कालवं जास्त भेटतात, आणि मोठी मोठी पण भेटतात. त्यामुळे थोडीशी बोचली आहेत आम्ही. आता थोडीशी ते दगड आणून परत बोचणार. ही बघा,
एवढी तर झाली आहे ती, म्हणजे आमचं एक टायमाचं खायला तरी होईल एवढी झाली आहेत. अर्ध्या तासात झाली आहेत. म्हणजे इल्यावर पाठी असं जाऊ शकत नाही, काहीतरी घेऊन जाऊ शकतो आपण. खाडी किल्ल्यावर आहे बघा. असं आपल्या कोकणात सगळं भेटतं नैसर्गिक, पण मेहनत खूप आहे का, कारण हातपाय सांभाळून करावं लागतं. हे दगड असतात ना पूर्ण हे असतात, पॉयझन बिजन पकडतात लागलं तर, त्याच्यामुळे सांभाळून करावं लागतं. असं सर्व असतं, मेहनत खूप आहे याला, असंच भेटत नाही. तर बघा मंडळींनो, आपण जे पण समुद्रामध्ये फेकतो ना कचरा, त्याचं रिटर्न गिफ्ट आपल्याला समुद्र देतं. हे बघा प्लॅस्टिक, म्हणजे रिटर्न करतं कोणी पण आपला उसणं ठेवत नाही, सगळा रिटर्न करतं. हे बघा परत किनारे आणून टाकले त्याने सर्व आपल्याकडेच, म्हणून समुद्रात अशी घाण वगैरे टाकायची नाही. हे बघा. पण गावाकडचा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतं ना वातावरण, खरंच गाव असतं आपलं. तर हे बघा मंडळींनो, कालवाचे दगड घेऊन आले आहे, आणि हे बघा या दगडात आता कालू आहे. मेहनत बघा किती आहे. हे बघा एक नंबर असं कालू आहे मोठं. ठीक आहे. परत असे दगड घरी पण घेऊन जाऊ शकतो आपण, आणि घरी गेल्यावर आपण 1-2 दिवसांनी आपल्याला पाहिजे तेव्हा फोडून ह्याच्यामधली कालवं काढू शकतो. हे बघा, पण ते दगड थंड जागी ठेवायचे, म्हणजे गरमीत ठेवलात ना ते खराब होतात, त्याच्यामुळे थंड ठिकाणी ठेवायचे. तर म्हारई बघा मंडळींनो, अशा रेवामध्ये असते. हे बघा इथे आईने काढले. हे बघा काढू, हां बघा आता आई दाखवेल तुम्हाला. हे बघा म्हारई आहे, आतमध्ये चिखलामध्ये असते. हे बघा, म्हणजे तसरीसारखाच प्रकार असतो पण मोठी असते. ही बघा धुवून दाखव ना आहे, आणि हे अशी दाखव. ही ओपन झालेली आहे ना, ओपन झालेली आहे. ही बघा धुवून दाखव. दोन. हे बघा दगडातून आपल्या म्हणजे जमिनीच्या आतमध्ये बघा काय काय आपल्याला भेटतं. ही बघ एक, म्हणजे असं फक्त कोयतीने खरडवायचं, मग आपल्याला त्याचं टोकन लागतं वरचं. हे बघा कया दाखव. यांका गावच्या माणसांका सगळं बरोबर समजतं खय काय आपण का नाही तेवढं काही कळत. हे बघा बघा काय त्यांची टेक्नॉलॉजी आहे. बघा जमिनीच्या आतमध्ये पण अशा लपून असतात म्हारई वगैरे. म्हारई म्हणजे तसरीचा मोठा प्रकार असतो तो. तर काय काय जणांना तसरे म्हणजे पण माहीत नसते. तसरे म्हणजे शिंपले असतात ज्या तुम्ही हॉटेलमध्ये खाता मुंबईमध्ये, ते आपल्या ह्या खाडीत भेटतात. मागे तर मी गावी होतो ना तेव्हा गोनगोन भरून काढायचा प्रत्येक माणूस. खया खया ही बघा काय भारीच असतात. ही बघा मारे, चल धुवून दाखव ना. ही काय ऐकत नाही आहे. एवढ्याच जागेत बघा 5-6 काढला नाही. म्हणजे ह्या जागे माका मागातपासून सांगत होती हय म्हणजे कोयत्याने ह्या कर, पण आम्ही कामचोरच आहो त्याच्यामुळे. आणि माका तर म्हारई आवडतच नाही, पण भरपूर जणांका लोकांका आवडतं. हयचे भरपूर भेटले आमका एवढ्याच जागेत बघा. एवढ्याच्या जागेत 5-6 भेटले. बघा हे चिखलात असतात ना त्याच्यामुळे धूग लागतात. हे बघा कालवा आणि म्हारई आता 2 मिनिटात भेटले. म्हणजे आपल्याला बघा समुद्र किती काय देता. त्याच्यासोबत बघू शकता हे वळीयत. हे आयुष्यात मी कधी खाल्लंही नाही, पण दाखवतं आहे ते मला दाखवतंय. म्हणजे पाय वगैरे दुखतात ना त्याच्यासाठी हे चांगलं असतं. बघा आपल्या समुद्र काय काय देतात आता, आणि आपण समुद्रात काय देता होता बघा. हे सगळं कचरो हो बघा. तर ही बघा मंडळींनो आपल्याला एवढी कालवा भेटली आहेत, म्हणजे आजच्या पुरती भेटली आहेत खाण्यापुरती. अर्धा 1 तास झाला, म्हणजे पाणी वरती आलं आहे ना त्याच्यामुळे जास्त भेटली नाही. नाही तर
पूर्ण असं भरपूर भरून भेटतात. आता एवढीच जर भेटली आपल्याला म्हणजे आजचं हे होऊन जाईल. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि चला आता घरी जाऊया. नवीन व्हिडिओसोबत परत भेटू उद्या.